नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. गावाकडील महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केला. ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तिचा गर्भपात होण्यासाठी गोळ्या खाण्यास दिल्या. त्यातून अतिरक्तस्राव होऊन विवाहितेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी पतीला अटक केली आहे. शिवराज मनप्पा राठोड, वय वर्ष 31, राहणार सोनापूरता तांडा, तालुका सोलापूर, जिल्हा यादगीर, कर्नाटक असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन चव्हाण, वय वर्ष 21, राहणार कर्नाटक यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील मोई गावात गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी घडला. फिर्यादी सचिन यांच्या 27 वर्षीय बहिणीचा शिवराज राठोड याच्याबरोबर 2021 मध्ये विवाह झाला होता. शिवराज याचे गावाकडील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून तो फिर्यादीच्या बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. कर्नाटकातील गावाहून ते खेड तालुक्यातील मोई गावी ते आले होते. फिर्यादी यांची बहीण 2 महिन्यांची गर्भवती असल्याचं त्याला समजलं. तेव्हा त्याने गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिला गर्भस्राव होण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यातून तिला अतिरक्तस्राव होऊन त्यात तिचा मृत्यू झाला. तर म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. चाकणमध्ये पोलिसांनी पथसंचालन आणि मॉकड्रिल केले. शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी सकाळी शहरातील विविध भागात पथसंचालन केल्यानंतर पोलीस पथकाकडून मॉकड्रिल करण्यात आले. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून चाकण पोलिसांकडून शहरात पोलीस पथसंचालन करण्यात आले. समाजकंटकांनी उपद्रव केल्यास पोलीस प्रशासन अशा स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे हे दाखवून देण्यासाठी पोलिसांकडून चाकण एसटी बस स्थानकात मॉकड्रिल करण्यात आले. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न चराड यांच्या मार्गदर्शनात पथसंचालन आणि मॉकड्रिल करण्यात आले. पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही. रुग्णवाहिका चालकासह इतर स्टाफच्या बदल्या करण्यात याव्या अशी मागणी स्थानिक तरुणांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोडुंगवाडी येथील लहान मुलगा एप्रिल महिन्यात सर्पदंशाने दगावला होता. येथील प्रशासनाच्या विरोधात स्थानिक नागरिकात मोठा असंतोष आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खेड तालुका विधी सेवा समिती व खेड तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रॅगिंग, बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण व जागतिक साक्षरता दिवस या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश A.S. सय्यद, संस्थापक अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांवर दडपण येणं स्वाभाविक आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पंकज देशमुख यांच्या बदलीस कॅटने स्थगिती दिली आहे. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कालच बदल्या केल्या होत्या. त्यात पंकज देशमुख यांची बृहन्मुंबईत ही बदली करण्यात आली होती. या बदलीविरुद्ध पंकज देशमुख यांनी कॅटमध्ये दाद मागितली होती. त्या संदर्भात कॅटने निर्णय देताना ही बदली पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील पोलीस कायद्यानुसार पंकज देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होऊन 7 महिन्यांचाच कालावधी झाला असताना कोणतेही कारण न देता बदली केल्याचे त्यांनी कॅट पुढे नमूद केल्यानंतर कॅटने बदलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांना आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवानिमित्ताने आनंदाचा शिधा किटचे वाटप खेड तालुक्यात सुरू करण्यात आले आहे. निगोजे तालुका खेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी सुरेश एडवंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मध्यम व लहान बांधकाम व्यावसायिक सेलचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद पाटील व सौरभ कुंजीर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा मनीषा सांडबोर, कार्याध्यक्ष संध्या शिंदे, चाकण शहर अध्यक्षा पूजा फडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाची मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त S.M. देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आळंदी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त S.M. देशमुख, मराठी पत्रकार परिषद राज्य अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश फलके, कोंडीभाऊ पाचारणे, तुकाराम बोंबले, अविनाश दुधवडे, विजय मुरे, रत्नेश शेवकरी, प्रफुल्ल टंगसाळे, सतीश आगळे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे S.M. देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.
तुम्ही आम्हाला जाहिरातीच्या स्वरूपात मदत केली तर मी समजू शकतो, परंतु तुम्ही आम्हाला 7 लाख रुपये कशामुळे देताय? याचा अर्थ असा आहे तुम्ही आम्हाला विकत घ्यायची भूमिका करताय. म्हणजे तुम्ही सरकारच्या बाजूनं आम्ही आमची मतं मांडली पाहिजेत, सरकारच्या बाजूनं आम्ही भूमिका घेतली पाहिजे, अशा पद्धतीची तर त्या मीडियाला विकत घेण्याची भूमिका तुमची असेल तर आमचा त्याला विरोध आहे. आणि तो विरोध व्यक्त केला सरकारनं युपी सरकारच्या वेबसाईटवर आणि त्यांना मेल करून मी त्यांना कळवलं. ही भूमिका बरोबर नाही. आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये आपण सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करतो. पुणेरी ढोलांचा आवाज मुंबईत घुमू लागलाय. मुंबईच्या डबेवाल्या बांधवांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात धरण साखळीत पावसाचा जोर पुन्हा वाढत आहे. त्यामुळे चासकमान आणि भामा-आसखेड या दोन्ही धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. चासकमान धरण 100% भरलेले असल्याने पूर नियंत्रणकरिता धरणाच्या सांडवावरून भीमा नदी पात्रामध्ये 925 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे भामा-आसखेड धरणातून देखील पावसाच्या प्रमाणानुसार आणि पाण्याच्या येव्यानुसार विसर्ग सोडण्यात येत आहे. भामा-आसखेड धरण जलाशय काठोकाठ भरल्याचे विहंगम दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून चाकणमधील महामार्ग कोंडीत अडकले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यानं सणाच्या खरेदीसाठी चाकणमध्ये येणारे नागरिक हैराण होत आहेत. अतिक्रमण काढण्याची कारवाई पक्षपातीपणे करून देखील त्यावर पुढे काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अशी स्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील ग्रामीण रुग्णालयाने मागील काही दिवसांत 24 सिझर, 51 गर्भपात आणि तब्बल 418 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आळंदी रुग्णालयाच्या कामाचे कौतुक होत आहे. मात्र या रुग्णालयात भौतिक सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत. ऑपरेशन थिएटरसाठी जनरेटरसारख्या गोष्टींची आवश्यकता आहे. मागील दिवसांतील रुग्णालयाच्या सुधारलेल्या कामकाजाबाबत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी काय सांगितले पाहूया. अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आळंदी डॉक्टर उर्मिला शिंदे. मी साधारण 1.5-2 वर्षापूर्वी हजर झाले आहे इथे आणि हजर झाल्यापासून कार्यक्षेत्राचा लोकसंख्येचा आढावा घेता इथे ज्या सुविधा नव्हत्या त्या सुविधा आम्ही चालू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अडलेल्या गोरगरीब महिलांकरता डिलिव्हरीची सोय आणि सिझेरियन सेक्शनची सोय. सिझेरियन सेक्शन करायचं म्हटलं तर महिलांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जवळजवळ कमीत कमी लाखभर तरी खर्च येतो मेडिसिन धरून. मग तो खर्च कसा वाचवावा याकडे आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही ती सुरू केलेली आहे ती सुविधा. तर त्याच्याबरोबरच जोडीला फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन म्हणा, गर्भपात म्हणा किंवा अजून छोट्या मोठ्या असतात की प्रॉपर्टी असतील किंवा अजून काही महिलांच्या बाबतीतल्या कुटुंब नियोजन म्हणा म्हणजे ऑपरेशन न करता जी साधनं आहेत वेगळी त्या सर्व साधनांचं किंवा सुविधांचं आम्ही हे करत आहोत की मी आवाहन करते की महिला वर्गाला की या सगळ्यांचा जरूर फायदा घ्यावा त्यांनी, कारण ह्या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. काहीही खर्च येत नाही एक नया पैशाचा. पण शिवाय उलट आपल्याकडे ज्या डिलिव्हरी होतात त्यांना शासनाचे वेगवेगळे लाभ मिळतात, जसं की जननी सुरक्षा योजना, JSSK म्हणजे जागरूक जननी शिशु सुरक्षा योजना म्हणून पण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आईला 6 महिन्यापर्यंत आणि बाळाला 1 वर्षापर्यंत सर्व सेवा मोफत दिल्या जातात. त्याच्यानंतर आपल्याकडे आयुष्यमान भव या योजनेखाली वेगवेगळी शिबिरं, आरोग्य शिबिरं घेतली जातात. त्याच्यामध्ये आहे हार्ट डिसीज किंवा डायबेटीस, हायपरटेन्शन किंवा कॅन्सर यासारख्या रोगांचं स्क्रीनिंग होऊन त्याच्यावर औषधोपचार दिले जातात आणि शेवटपर्यंत उपचार दिले जातात. आणि शिवाय इकडे लसीकरण म्हणा की आपल्या प्रमुख रुग्णालयामध्ये 4 सत्र आहे आणि बाहेर कार्यक्षेत्रामध्ये जाऊन अशी 4 सत्र आणि सर्व प्रकारचे लसीकरण आपण देतो. आणि सगळ्या योजनांचं व्यवस्थित समजावून सांगून या सुविधा दिल्या जातात. कुणालाही कधी लाभ घ्यायचा असेल तर येऊन मला स्वतःला भेटलं तरी तुम्ही चालेल. आणि सगळ्या योजनांचा गरजूंनी आणि सर्व वर्गांनी, श्रीमंत असो गरीब असो, त्यांनी लाभ घ्यावा, कारण हे रुग्णालय आपल्याकरताच आहे असं मी व्यक्तिशः आवाहन करते की या आणि लाभ घ्या.
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये आदल्या दिवशी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अनेक मंडळांनी आदल्या दिवशी भव्य मिरवणुका काढल्या होत्या। राजगुरुनगर शहरात देखील भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। राजगुरुनगर शहरात फळे, फुले आणि पूजेचे साहित्य तसेच देखाव्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। खेड तालुक्यातील मूर्ती विक्रेत्यांनी यंदा भाविकांचा मोठा प्रतिसाद असल्याचं सांगितलं आहे। मी राजेंद्र शिर्के बोलतो। माझा गणपती स्टॉल आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी नगरच्या शाडू मातीच्या मूर्ती आम्ही पेनवरून आणतो आणि यावर्षी किमतीत काही वाढ नाही आहे। मागच्या वर्षी ज्या किमती होत्या त्याच किमती आहे आणि आमच्या इकडं पेन, नगर आणि उरुळी कांचनचा माल आहे आणि पेनच्या पण शाडू मातीची मूर्ती आहे। शाडू मातीच्या मूर्तींना चांगली मागणी आहे। लोकांचा कल म्हणजे गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन जागच्या जागी झालं तर त्यांना तो आनंद आहे की गणपतीच्या किमती 700 रुपयापासून तर 6,000पर्यंत आहे। कुरुळीच्या माजी सरपंच सुषमा गणेश कांबळे व उद्योजक गणेश कांबळे यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून येथे शक्य त्या भौतिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। यावेळी गणेश कांबळे यांच्या पुढाकाराने येथील रुग्णांना फळांचे वाटप देखील करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे रामदास धनवटे, भाजपचे कालिदास वाडेकर, काँग्रेसचे निलेश कडपाटील, कुरुळीचे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे, दर्शन कांबळे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गणेशजी कांबळे आणि त्यांच्या परिवाराने एक सामाजिक बांधिलकी म्हणून चाकण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप केले। तसेच या रुग्णालयास जी काही मदत लागेल ती देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। रुग्ण कल्याण समितीचा सदस्य म्हणून मी आमच्या चाकण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यातर्फे तुमचं आभार मानतो आणि असेच सहकार्य तुम्ही आम्हाला कायम द्यावे ही विनंती तुम्हाला करतो। दानशूर तुमचं गाव आहे, त्या दानशूर गावाची तुम्ही आज आम्हाला ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद। चाकण शहरासाठी सुरू असलेला पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे। भामा आसखेड धरणात जॅकवेलचे काम सुरू करण्यात आले असून या ठिकाणी चाकणकर नागरिकांच्या वतीने शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी जलपूजन करण्यात आले। लवकरच चाकण शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। अतिशय आनंद होतोय की आज आपण आलेलो आहोत आम्ही आपल्या भामा आसखेड धरणावरती, जिथं आपल्याला आता आपण जी मागणी केली होती पाणी पुरवठा योजनेला 160 कोटीची योजना आपली मंजूर झाली। आपल्याला दुसरा टर्म होता, आपला जागा आपल्याला मिळाली WMTC कडनं 5.5 एकर आणि तिसरा जो महत्वाचा टप्पा होता की ह्या भामा आसखेड धरणावरून आपण चाकण शहराला पाणी आरक्षण पाहिजे होतं। ते पाणी आरक्षण 5 लाख अब्ज लिटर पाणी साठा आज मंजूर झालेला आहे आणि म्हणून आपण त्याचं जलपूजन करण्यासाठी या भामा आसखेड धरणावर आलेलो आहोत। मला अतिशय आनंद होतोय आणि हे काम जे झाले हे आपल्या युती शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, जलसंधारण मंत्री, जलसिंचन मंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांच्या माध्यमातून तसंच आपले पालकमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून यांच्याकडनंच आपल्याला ही योजना मंजूर झालेली आहे। आणि दुसरं सांगायचं म्हणजे की जलसंधारण विभागाचे जे पुणे विभागाचे जे अधिकारी आहेत आपले कृष्णा खोरे महाविकास मंडळाचे संचालक, कार्यकारी संचालक अतुलजी कपोले साहेब असतील, त्याबरोबर गुणाने साहेब असतील, त्याचबरोबर मंत्रालयातले मुख्य सचिव आपले दीपक कपूर साहेब असतील, संजय टाटू साहेब, संजीव टाटू साहेब असतील, यांच्या माध्यमातून सगळ्यांनी आपल्या चाकण शहरासाठी हा पाणी साठा आपल्याला मंजूर केला। त्याचं पत्र सुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे, पत्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा साठ्याचं पत्र त्यांनी आज आपल्याला म्हणजे काल आपल्याला मिळाले। त्यांनी वाढीव साठा म्हणजे 5.562 वाढीव साठा दशलक्ष घनमीटर हा साठा आपल्याला त्यांनी मंजूर केलाय आणि मला अतिशय आनंद होतोय की ज्या चाकणच्या माता भगिनी आहेत, नागरिक आहेत, यांच्या आशीर्वादामुळेच मी हे काम करू शकलो। मला ते फक्त त्यांचं पुण्य मला लाभल, मी त्यांच्या श्रेयासाठी काम केलेलं नाही आणि त्यांच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे आणि लोक जरी काही कोणी म्हणत असली तर मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही। मी माझ्या पद्धतीने एक काम केलं त्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय। उद्या अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या चाकण शहराला दिवसात उसाड 2 दिवसाड 3 दिवसाड पाणी येतं, ती समस्या सुद्धा मिटणार आहे। हे काम चालू झाल्यानंतर हे काम ज्यावेळेस पूर्ण होईल 1-1.5 वर्ष 2 वर्षामध्ये
त्याच्यानंतर चाकण शहराला दिवसातून 2 वेळा पाणी आपल्याला येणार आहे, म्हणजे दिवसाड पाणी सुद्धा बंद होणार आहे, दिवसातून 2 वेळा पाणी येणार आहे. याचा मला आर्थिक समाधान आहे, आत्मिक समाधान आहे. आणि हे जे करू शकलो चाकणकर नागरिकांच्या सगळ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने आणि हा पाठपुरावा करू शकलो. आणि त्यात मला पुणे लाईव्हनी सगळ्यात जास्त मोठी साथ दिली, पत्रकार बांधवांनी साथ दिली, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी साथ दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आता पाहिलं तर ह्या धरणावर आपण आहे, इकडे WMTCची जॅकवेल आहे, या साईडला पिंपरी चिंचवडची जॅकवेल आहे, समोर पुणे महानगरपालिकेची जॅकवेल आहे आणि त्याच्या अलीकडे बरोबर या साईडला इथं आपल्या चाकण शहराच्या जॅकवेलचं काम चालू झालेले आणि भरपूर पाऊस आणि भरपूर धरण भरल्यामुळं हे जॅकवेल आता काम थांबलेले आणि भविष्यात हेच पाणी आपल्याला इथून आपल्याला उपसा होऊन आपल्या चाकण शहराला मिळणार आहे आणि संपूर्ण चाकण शहराची तहान भागून जाणार आहे. सगळ्यांची जी अडीअडचण होती ती दूर होणार आहे आणि त्याचा सगळ्यात खरा अर्थ आनंद मला होतो. खेड येथे तहसील कार्यालयासमोर योद्धा माजी सैनिक संघटन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन यांचे साखळी उपोषण सुरू असून अनेक संघटना या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सरसावल्या आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.